Example 3 show that the first sin 8x plus sin 2x divided by cos 2x minus cos 8x equal to cot 3x. तर आपल्याला प्रूव्ह करायचं LHS साइड इक्वल टू RHS. LHS साइड सॉल्व करायची and it is equal to cot 3x आपल्याला इथे प्रूव्ह करायचे. LHS साइड इक्वल टू sin 8x plus sin 2x divided by cos 2x minus cos 8x. आता इथे आपल्याला साइन सी प्लस साइन डी हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि डिनॉमिनेटरला कॉस सी मायनस कॉस डी असा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरायचे आहेत. साइन सी प्लस साइन डी इक्वल टू 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. Now here c equal to 8x and d equal to 2x. 2 sin 8x plus 2x divided by 2 into cos c minus d means 8x minus 2x divided by 2 whole divided by. तर इथे cos c minus cos d चा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. cos c minus cos d equal to 2 sin c plus d divided by 2 into sin d minus c upon 2 if d is greater than c. तर इथे c equal to 2x आहे, c equal to 2x and d equal to 8x आहे. Here d is greater than c, 8x is greater than 2x. त्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे. 2 into sin 2x plus 8x divided by 2 into sin 8x minus 2x divided by 2. 8x plus 2x means 10x. 10x divided by 2 means 5x. Now 2 sin 10x divided by 2 into cos 8x minus 2x means 6x divided by 2. 2 sin 10x divided by 2 into sin 8x minus 2x 6x divided by 2. Two sin 5x 10x upon 5 10x भागिले 2 म्हणजे 5x into cos 6x divided by 2 2 1 जा 2 2 3 जा 6 3x divided by 2 sin 5x 2 sin 5x into sin 3x equal to 2 1 जा 2 2 1 जा 2 sin 5x. Therefore remaining terms are cos 3x divided by sin 3x and it is equal to cot 3x. Cos upon sin means cot and cos 3x upon sin 3x means cot 3x and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. तिथे इथे आपण 2 आणि हे 2 कट केले कारण इथे न्यूमरेटरला 2 आहेत आणि डिनॉमिनेटरला 2 आहे. बे एक बे एक अंशस्थानी एक छेदस्थानी आहेत. मग 2 भागिले 2 म्हणजे 1 आणि sin 5x भागिले sin 5x म्हणजे 1. मग उरलेले टर्म्स कोणते आहेत? cos 3x भागिले sin 3x. पण cos भागिले sin म्हणजे काय? cot. मग cos 3x भागिले sin 3x म्हणजे cot 3x. cot 3x equal to RHS side. Therefore LHS equal to RHS इथे आपण शो केलेले. Example second, sin 2 alpha plus sin 2 beta divided by sin 2 alpha minus sin 2 beta equal to tan alpha plus beta
tan alpha plus beta divided by tan alpha minus beta. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS इक्वल टू RHS, शो करायचं आहे LHS इक्वल टू RHS. सोल्युशन, मग इथे आपण LHS सॉल्व करून घेऊ. LHS इक्वल टू साइन 2 अल्फा प्लस साइन 2 बीटा डिवाइडेड बाय साइन 2 अल्फा माइनस साइन 2 बीटा. आता इथे परत साइन C प्लस साइन D हा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे आणि साइन C मायनस साइन D डिनॉमिनेटर साठी. वेअर C इक्वल टू हियर 2 अल्फा अँड D इक्वल टू 2 बीटा. तर इथे आपण आता हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरू. साइन C प्लस साइन D इक्वल टू 2 साइन C प्लस D डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस C माइनस D डिवाइडेड बाय 2. And sin C minus sin D equal to 2 cos C plus D divided by 2 into sin C minus D upon 2. तर हे sin C plus sin D हा इथे ह्याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे. sin 2 अल्फा प्लस sin 2 बीटा 2 sin in bracket 2 अल्फा प्लस 2 बीटा divided by 2 into cos C minus D means 2 alpha minus 2 beta divided by 2 equal to आता sin C minus sin D हा फॉर्म्युला वापरायचा आहे ह्याच्यासाठी. 2 cos 2 alpha plus 2 beta divided by 2 into sin 2 alpha minus 2 beta divided by 2. आता इथे आपण हे सॉल्व करून घेऊ. तर हे फॉर्म्युले पाठ करा, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. इक्वल टू 2 साइन इन ब्रॅकेट 2 अल्फा प्लस बीटा डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस 2 अल्फा माइनस बीटा डिवाइडेड बाय 2 2 cos इथे आपण 2 कॉमन घेतले. 2 अल्फा प्लस 2 बीटा आहे 2 कॉमन इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा अँड डिवाइडेड बाय 2 इंटू साइन 2 अल्फा माइनस बीटा डिवाइडेड बाय 2. इथे 2 1 जा 2 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 2 1 जा 2. आणि हे सुद्धा दोन, एक न्यूमरेटरला आणि एक डिनॉमिनेटरला, म्हणजे हे सुद्धा इथे काय होणार आहेत, कट होणार आहेत. 2 1 जा 2 2 1 जा 2. मग रिमेनिंग टर्म्स आर साइन अल्फा प्लस बीटा इंटू कॉस अल्फा माइनस बीटा, कॉस अल्फा प्लस बीटा इंटू साइन अल्फा माइनस बीटा. साइन अल्फा प्लस बीटा डिवाइडेड बाय कॉस अल्फा प्लस बीटा into cos alpha minus beta into sin alpha minus beta. The sin upon cos means tan alpha plus beta into cos upon sin means cot alpha minus beta. Tan alpha plus beta into, now cot means 1 upon tan, here theta angle is alpha minus beta. Therefore tan alpha plus beta divided by tan alpha minus beta, and it is equal to RHS side.